रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। पावसाळा आला की आपलं बेकरी प्रोडक्ट खाण्याचं प्रमाण थोडं जास्तच वाढतं। तर पावसाळ्यात ब्रेड पटकन शिळा होतो आणि मग तो फेकून द्यावा लागतो। पण थांबा, आज मी तुम्हाला शिळ्या ब्रेड पासून असे झटपट आणि चविष्ट ब्रेड पोहे बनवून दाखवणार आहेत। एकदा खाल्ले की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल। तर चला ब्रेड पोहे बनवायला सुरुवात करूया। आता या ठिकाणी मी 7 ते 8 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। ब्रेड ना ताजा घ्यायचा नाही, 1-2 दिवसाचा जर शिळा ब्रेड असेल ना तर जे आपले पोहे बनवणार आहे ना ते खूपच छान बनतील। जर ब्रेड ताजा घेतला किंवा जर पाण्यात भिजवला ना तर एकदम चिखलासारखे आपले पोहे बनतील। त्याच्यामुळे 1-2 दिवस शिळा ब्रेडच आपल्याला वापरायचा आहे। व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी ब्रेड कट केलेला आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला देखील हा ब्रेड कट करून घ्यायचा आहे। आता ब्रेड कट झाल्यानंतर ना कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर ना ब्रेडला आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे। चांगलं ब्रेडला उलटण्याच्या मदतीने असं फ्राय करायचं, म्हणजे ब्रेडमध्ये ना असा क्रंचीनेस येतो, थोडासा कडक होतो, म्हणजे आपले जे पोहे आहेत ना ते खायला खूप छान टेस्टी लागतात। त्यामुळे ते बनवायच्या आधी ना ब्रेडला असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं। आता याला ना मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं। आता ब्रेड चांगला फ्राय केलेला आहे, त्याला एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये ना मी 2 पळी तेल टाकलेलं आहे। आता आपलं तेल गरम झालं का त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे आणि 1 चमचा ना बारीक चिरलेला लसूण मी टाकलेला आहे। आता लसणाचा थोडा कलर चेंज होईपर्यंत त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। याच्यात 2 बारीक चिरलेल्या मिरची मी टाकलेल्या आहेत। मिरची एकदम ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीही चालेल। आणि 1 मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कट केलेला आहे, तो देखील याच्यामध्ये टाकलेला आहे। आता कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला कांद्याला परतायचं आहे। आता तुम्ही बघू शकता की कांद्याचा कलर हलका चेंज झालेला आहे। या टाइमाला ना आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे। आता या ठिकाणी ना मीडियम साईजचे 2 टोमॅटो मी बारीक कट केलेले आहेत, ते याच्यामध्ये टाकलेले आहेत। आता हे जे ब्रेड पोहे आहेत ना ते थोडेसे आंबट असे आंबूस छान लागतात, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये ना 1-2 चमचे केचप जरी टाकलं ना तरी पण खूप छान टेस्ट येईल। आता याच्यामध्ये टोमॅटो टाकल्यानंतर परतून घेतल्यानंतर ना मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेले आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे। हे सर्व टाकल्यानंतर ना आपल्याला याला मीडियम फ्लेमवर छानपैकी परतून घ्यायचं आहे। आता टोमॅटो आणि मसाले ना चांगलं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये ना मी बारीक चिरलेली 1 शिमला मिर्च टाकलेली आहे। शिमला मिर्च टाकल्यानंतर ना मीडियम फ्लेमवर अर्धा ते 1 मिनिट याला परतून घ्यायचं, जेणेकरून शिमला मिरची मधला ना कच्चेपणा निघून जाईल। याच्यामध्ये ना मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर ना याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ना याच्यामध्ये ब्रेड स्लाइस टाकणार आहोत, जे आपण तुकडे करून घेतले होते। ब्रेड याच्यामध्ये टाकल्यानंतर ना त्याला जास्त असं उलटण्याने हलवायचं नाही, नाहीतर ब्रेड तुटू देखील शकतात, त्याचा चुरा देखील होऊ शकतो। त्यामुळे हलक्या हाताने ना आपल्याला ब्रेडला मिक्स करून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर ना याला 3 ते 4 मिनिट चांगलं परतून घेतल्यानंतर आपलं आता ब्रेड पोहे आहेत ना ते तयार झालेले आहेत। आता याच्यावर ना मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर ना याला परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि एका बाउलमध्ये खाण्यासाठी सर्व करायचं। या गरमागरम ब्रेड पोह्यावर चीज जर टाकून खाल्लं ना तर एकच नंबर हे पोहे लागतात, जसे काय हॉटेलमधून तुम्ही एखादं पार्सल आणले असे। या रेसिपीमध्ये जर काही डाऊट असेल ना तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।